आपण सध्या गंगापूर कडून ड्रीम एम्बेसी कडे जाणाऱ्या कटारिया पूल या ठिकाणी आहोत आणि निराशेच्या वातावरणामध्ये काल एका 22 वर्षीय युवकाने कटारिया पूल या ठिकाणी गंगा गोदावरी मध्ये या पुलावरून ह्याच ठिकाणाहून उडी मारलेली आहे आणि नाशिकच्या अग्निशामक दलाकडून काल संध्याकाळपासून प्रयत्न केले जात आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो शोध मोहीम चालू आहे आणि अजून देखील या युवकाचे प्रेत मिळून आलेले नाहीये, याचा शोध घेतायत। काल या ठिकाणी ज्यावेळेस या मुलाने आत्महत्या केली त्यावेळेस 4-5 जण या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी 112 ला फोन केला आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं। दरम्यान पोलीस या ठिकाणी येण्याच्या अगोदरच या मुलाने या ठिकाणी उडी मारलेली होती आणि त्याचा आज शोध मोहीम चालू आहे। आपल्या आता या ठिकाणी गंगापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत, पोलीस कॉन्स्टेबल दादा, आपण त्यांना विचारूया। दादा, काय म्हणाले या घटनेबद्दल? डायल 112 ला कॉल होता, एका 22 वर्षाच्या मुलाने नदी पात्रामध्ये उडी मारली। परंतु पोलीस येण्याच्या अगोदर त्यांनी उडी मारली होती। समोरचे 3 जण होते, कॉलर येऊ दे म्हणून त्यांनी कॉल केला होता। कालपासून सर्च चालू आहे, परंतु आतापर्यंत काही मिळालेलं नाही। जवळपास काल संध्याकाळी 6च्या दरम्यान ही घटना झालेल्याचे सांगण्यात येते आणि त्यानंतर अग्निशामक दलाकडून रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी शोध मोहीम घेतलेली आहे आणि सकाळी देखील 10 वाजेपासून ही शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे। आपण बघू शकतो गळ टाकल्या जातोय आणि गळ टाकून या ठिकाणी शोध घेत आहेत, परंतु अजूनही या ठिकाणी जो मृत्यूदेह म्हणा किंवा त्याचं प्रेत हा युवक या ठिकाणी अजून दिसून आलेला नाहीये। शोध मोहीम चालू आहे आणि या ठिकाणी नागरिकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे। काहीतरी बोलाबोल झालं आणि तो मध्ये मला मारायचं आहे, त्याला धरत 2-3 जण, पण तो ऐकायलाच तयार नाही। डायरेक्ट उडी मारली, परत वरती आला। काही बोलला नाही तो, नाव गाव वगैरे त्याचं? त्याच्यावर अजून कोणी मुलं होते का? 2-3 मुलं होते। किती वर्षाचा असेल अंदाजे? चांगला येईल तरी 22-23। किती वाजता घटना झाली? 5:30-7:30 त्याच्या अगोदर झाली नाही ना। 6 वाजले होतं, मी गाडी काय पाहिलेली नाही, माझी रिक्षा आहे, मी लेबर सोडा धरून ठेवायचं काय। नाशिक जनमतसाठी चंद्रकांत धात्रक, कटारिया पूल, गंगापूर रोड येथून।